तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? एकदम मजेत ना? तर मी आपला ऋतिक गायकवाड आज निघालेलो देवदर्शन यात्रेसाठी. तर अचानक भयानक ठरलेला हा आपला कार्यक्रम आहे आणि माझी फॅमिली आणि त्याचसोबत माझ्या मित्राची फॅमिली या ठिकाणी आम्ही निघालेलो आहे. तयारी तुम्ही बघू शकताय कशी चालली आहे. आणि देवदर्शन यात्रा म्हटल्यावर गाडीची पूजा करणं ही काही वेगळी गोष्ट नाही. त्यामुळे या ठिकाणी गाडीची पूजा देखील चालू आहे आणि गाडीला नारळ देखील फोडलेला आहे. आणि गाडीवरती भंडारा टाकून त्याचबरोबर सगळ्यांनी आपल्या कपाळाला भंडारा लावून या ठिकाणी आजीने सगळ्यांच्या कपाळाला भंडारा लावलेला आहे. आणि या ठिकाणी सगळेजण देवदर्शन यात्रेला जाण्यासाठी एकदम अतिउत्साहात या ठिकाणी तयार झालेले आहेत. हा माझा मुलगा आर्यन आणि त्याचसोबत हा माझ्या मित्राचा मुलगा अभि उर्फ दादा या ठिकाणी कडकमध्ये तयार झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, एका पाठोपाठ दोन्ही गाड्या कुर्डवाडीतून देवदर्शनासाठी निघालेल्या आहेत. तरी मित्रांनो, आता आपण पंढरपूर आणि सांगोला या मार्गावर असणाऱ्या खर्डी या गावातून आपल्या देवदर्शन यात्रेला सुरुवात करीत आहोत. तरी या ठिकाणी श्री सीताराम महाराज यांचं देवस्थान आहे आणि त्याचबरोबर मारुती मंदिर आणि श्रीराम मंदिर या ठिकाणी आहे. तरी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि समोर तुम्ही बघू शकता सीताराम महाराजाची मूर्ती आणि त्याचसोबत आपण त्या मूर्तीचं दर्शन घेऊन प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं दर्शन आणि श्री हनुमान मंदिर या ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आपल्या देवदर्शन यात्रेला सुरुवात झालेली. सर्व मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत आणि जरा वेळ बसल्यात म्हणल्यावर तुम्ही आमच्या चम्यादादाची जरा मस्ती बघून घेऊ शकताय. त्याला पटांगण सापडलेलं आहे फिरायला, इकडून तिकडं तिकडून इकडं नुसता पळत सुटलेला वाघ. चम्या जरा जास्तच पळत होता म्हणून त्याला घेतला आपण मांडीवर. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या पहिल्या देवस्थानाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता पुढच्या देवस्थानाच्या दिशेने आपली वाटचाल ही सुरू झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकताय मित्रांनो, आरूदादा कसा शायनिंगमध्ये तो मस्तपैकी मांडीवर बसलेला आहे. मित्रांनो, देवस्थानाकडे तर जायचंच आहे, पण अचानक लक्षात आलं की जेवणाला फार झालेला आहे उशीर आणि त्यामुळं बसली आमची पंगत. थंडगार झाडाच्या सावलीत या ठिकाणी ही पंगत बसलेली आहे आमची मित्रांनो. आणि जेवणाचा आस्वाद या ठिकाणी आता आपण घेणार आहोत. आणि हे आलेले समोर जेवणाचं ताट. तर मित्रांनो, हा आनंद तुम्हाला कुठंच मिळणार नाही. या ठिकाणी झटपटीत आपण जेवण उरकून पुढच्या स्पॉटला आपल्याला जायचं होतं, त्यामुळं आपण जास्त वेळ घेतलेला नाही आणि जाऊया मग आता ठरल्याप्रमाणे. तर मित्रांनो, आता आपण पट्टण कोडोली या गावामध्ये आलेलो आहोत आणि श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान या ठिकाणी आहे आणि आपण मंदिराच्या आतल्या बाजूला आलेले आहोत. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, मंदिराच्या आतला परिसर कसा आहे. आणि ही मंदिराची पुढची बाजू आहे आणि ही मंदिराची पाठीमागची म्हणजेच गाभाऱ्याकडची बाजू आहे. खूप प्रशस्त या ठिकाणी वाटतं आहे आणि मन प्रसन्न झालेलं आहे. या ठिकाणी भंडारा लावून देवाच्या मूर्तीचं आपण दर्शन घेतलेलं आहे. खूप सुंदर अशी आकर्षक मूर्ती या ठिकाणी आहे. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आर्यांची मात्र दर्शन घेण्याची पद्धतच वेगळी आहे. डायरेक्ट गळ्यात पडूनच तो देवाचं दर्शन घेतो आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात, कारण हा ब्लॉग जर कंटिन्यू केला तर फार मोठे टाईमलाईन होऊ शकते. तरी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आय डीवरती नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. मनापासून धन्यवाद.